हॅलो, प्रथम फलंदाजी आपण पाहतोय रॉयल उल्वा या संघ प्रथम फलंदाजी करणार आहे. नाणेफेकी जिंकल्यानंतर मात्र फलंदाजीचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानामध्ये तेजस कोहली आणि चंदन मडवी. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. रॉयल उल्वा संघाची वैयक्तिक पहिलं षटक साई माऊली मोरावरन संघाकडून हर्षद ठाकूर या गोलंदाजाकडे षटक सोपवलं गेलंय. अटल सेतू या एंड कडून गोलंदाजी केली जाईल. चौथा सामना साखली सामन्यातील आपण पाहतोय साई गणेश चषक 2025 ही स्पर्धा आणि या स्पर्धेतील दुसऱ्या रजनीतील चौथा सामना आपल्या समोर येतोय. रॉयल उल्वा विपक्ष साई माऊली मोरा उरण. पहिला चेंडू या सामन्यातील हर्षल ठाकूरच्या पहिल्या चेंडूवरती मात्र केलंय आक्रमण. चेंडू पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हालाय हाय अँड हँडसम लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. षटकार आलाय. आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती मात्र इरादे स्पष्ट केलेत ते रॉयल उल्वा या संघाच्या फलंदाजानं तेजस कोहली. नक्कीच आपण पाहतोय हा फलंदाज पहिल्या चेंडूवरती मात्र षटकार आलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आपण पाहिलात नेत्रदीपक फटका मात्र हर्षद ठाकूर वरती मात्र आक्रमण चढवलं गेलंय. रॉयल उल्वा रॉयल रीतीनं मात्र धावसंख्येला सुरुवात केली. धावसंख्या आहे धावफलकावरती 6. हर्षद ठाकूर गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू लोवर फुल टॉस स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीने खेळून काढला. क्षेत्ररक्षक येथील चेंडूवरती तद्वर मात्र एक धाव पूर्ण केली गेली आणि एका धावेवरती मात्र थांबवलं गेलंय. या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. खऱ्या अर्थानं लॉंग चेस होता. अतिशय आपण पाहतोय मिड ऑन वरून स्ट्रेट मध्ये आला आणि इथून मात्र चेंडू थांबवण्यात यश आलंय. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 1 धावेच्या सहाय्यानं धावसंख्या पोहोचली आहे ती 7 या धावसंख्येवरती. हा चेंडू परत एकदा देखणा फटका. इथून मात्र नक्कीच सजवला गेल्या. चेंडूने उंची गाठली आणि लांबीही गाठली. चेंडू चाललाय सीमा पार येतोय. हा या षटकातील दुसरा षटकार. तेरा धावसंख्या धावफलकावरती पाहतोय. चेंडू द्यायचे या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली रॉयल उल्वा संघाची. आपण पाहतोय 13 धावसंख्या धावफलकावरती. प्रथम षटक मार्गस्थ आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय हर्षद ठाकूर या गोलंदाजावरती पहिल्या चेंडूवरती षटकार, तदनंतर सिंगल, तदनंतर षटकार. 13 धावसंख्या रॉयल उल्वा संघाची लागली आहे. दमदार सुरुवात मात्र रॉयल संघाने केली आहे. आपण पाहतोय गोलंदाज हर्षद ठाकूर. ज्या संघनायकानं मात्र या गोलंदाजावरती नक्कीच विश्वास दाखवलाय तो विश्वास मात्र साकार करावा लागेल उर्वरित 3 चेंडूंमध्ये. या चेंडूवरती मात्र आपण पाहिला चेंडू खाली राहिला, त्यानंतर आपण पाहिलं रनआउटची संधी उपलब्ध होती आणि इथून मात्र नॉन स्ट्राईक एंडला जरूर डायरेक्ट हिट झाली, परंतु दोन्ही फलंदाज आपल्या पिच मध्ये सेफ पोचलेत. धावसंख्या 1 पूर्ण केली जाईल या चेंडूवरती. टोटल धावसंख्या आपण पाहतो या एका धावेच्या सहाय्याने पोचली आहे ती 14 या धाव फलकावरती आपण पोचतोय. पाहतोय रॉयल उल्वा संघ प्रथम फलंदाजी नाणेफेकी जिंकल्यानंतर धाडसी निर्णय जरूर घेतलाय तो विपक्ष संघ खेळत असते. आणि आपण पाहतोय साई माऊली मोरा उरण. हर्षद ठाकूर एक षटकार सिंगल असं षटकाचं कृतकरण. तदनंतर मात्र या चेंडूवरती चांगला फटका आहे. परत एकदा आपण पाहतोय थोड्याशा फरकानं का राहिना, परंतु हा चौकार आलाय. अतिशय चांगला देखणा फटका, क्रॅकिंग एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला आणि हा चौकार पाहायला मिळतोय. या चौकाराच्या साहाय्यानं संघ मात्र पोहोचतोय रॉयल उल्वा संघ 18 या धावसंख्येवरती. दमदार सुरुवात, एक आक्रमक सुरुवात मात्र पाहायला मिळाली या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. तेजस कोहली आणि चंदन मरवी उल्वा संघाचा डाव साकारत असताना आपण पाहतोय या चेंडूवरती परत एकदा आलाय हा मोठा फटका. बिग इट्स अ षटकार आणि हा मात्र मिड ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर देखणा फटका. षटकाची सुरुवात षटकारानं केली
तदनंतर मात्र षटकाची समाप्ती ही मात्र षटकारानं केली गेली, ती मात्र तेजस कोहलीच्या माध्यमातून. आणि आपण पाहतोय या षटकाराच्या साहाय्यानं मात्र एक मोठी धावसंख्या पहिल्या षटकामध्ये उभारण्यात यश आलं या दोन फलंदाजांना. तेजस कोहली आणि चंदन मडवी हे दोन फलंदाज मैदानावरती पाहतोय. टोटल धावसंख्या एक षटकाच्या समाप्ती अखेर रॉयल उल्वा संघ पोहोचलाय तो 24 या धावसंख्येवरती. तेजस कोहली वैयक्तिक 17 धावसंख्येवरती खेळतोय, तर आपण पाहतोय चंदन मडवी वैयक्तिक 7 या धावसंख्येवरती खेळतोय. 24 धावसंख्या अशा सहाय्यानं आपण पाहतोय चांगली पार्टनरशिप बिल्ड केली गेली खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये. जे मेन मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, महत्त्वाचं षटक म्हणून ज्या षटकाकडे पाहिलं जातं, फलंदाजी करत असणाऱ्या फलंदाजांकडून ज्या षटकाकडे जास्तीत जास्त धावसंख्या जमवण्याचा आकस असतो, तो आकस मात्र साकारत असताना या षटकामध्ये आपण पाहतोय. साई गणेश चषक 2025 ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये हा सामना आपण पाहतोय. पहिलं षटक झालंय, धावसंख्या दफलकावरती आहे 24. दुसरं षटक आपण पाहतोय संदेश हा गोलंदाज झालाय. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक. इथून मात्र नक्कीच एखादा ब्रेकथ्रू मिळवला जाईल का या गोलंदाजाच्या माध्यमातून? एखादी मोठी विकेट मात्र मिळवली जाईल का या गोलंदाजाच्या माध्यमातून? हा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू थर्ड मॅन मध्ये ट्रॅव्हल झालाय. इथून मात्र क्षेत्ररक्षक फंबल झाले, त्याचा फायदा मात्र लगेच रॉयल उल्वेच्या या फलंदाजांनी उचलला गेला. धावसंख्या धावफलकावरती 1च्या सहाय्यानं पोहोचते 25 या आकड्यावरती. चांगला खेळ मैदानावरती रंगला जातोय दोन फलंदाजाच्या माध्यमातून. आपण पाहतोय उल्वे नोड परिसरातील हा संघ रॉयल उल्वा, तर एकीकडे मात्र आहे मोरा उरण संघ. साई माऊली मोरा उरण परिसरातून, उरण शहरातून मात्र या मैदानावरती खेळण्यासाठी आल्यात. संदेशचा हा चेंडू, या चेंडूवरती मात्र मिस टायमिंग स्ट्रोक झेल पकडला जातोय आणि इथून मात्र कॉट बिहाइंड द विकेट पाहायला मिळालाय. पहिला फलंदाज बाद झालाय, महत्वाचा खेळाडू, एक महत्वाची विकेट डाऊन होते ती उल्वा संघाची. तेजस कोहली बॅक टू द डगआउट. दुसऱ्या षटकामध्ये मात्र पहिली विकेट आली आहे. जो खेळाडू आतापर्यंत मात्र मैदानावरती अक्षरशः हाहाकार माजवला होता ज्याच्या फलंदाजीनं, तो फलंदाज मात्र बाद केलाय. आपण पाहतोय संदेश या गोलंदाजांना. नक्की षटक सुरू होण्यापूर्वी आपण चर्चा करत होतो, एखादा ब्रेक थ्रू मिळवला जाईल का, एखादी मोठी विकेट मिळवली जाईल का, आणि त्याच रीतीनं मात्र कामगिरी केली गेली आहे खऱ्या अर्थानं. आपण पाहतोय गोलंदाज संदेशच्या माध्यमातून दुसऱ्या चेंडूवरती आलेली ही विकेट मात्र नक्कीच लाभदायी ठरेल, नक्कीच फलदायी ठरेल ती साई माऊली मोरा उरण संघासाठी. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय आकाश मडवी. हा चेंडू नक्कीच पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, नक्कीच सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. बॅट चेंडूचा संपर्क झाला नाही, बाईच्या स्वरूपात मात्र ही एक धाव अर्जित केली जाईल आणि एका धावेनं मात्र संघ पुढे सरकेल. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 26 धावसंख्या. दुसरं षटक आहे आपण पाहतोय. गोलंदाज संदेश, आतापर्यंत मात्र धावसंख्येवरती रोख लगावण्यात आला, एक विकेट जरूर मिळवली गेली आहे संदेशच्या माध्यमातून. म्हणजे प्रयत्न मात्र शर्तीचे केले जातात ते गोलंदाज संदेशच्या माध्यमातून. इथून मात्र क्षेत्ररक्षकाची साथ त्याला लाभली जाईल का? आतापर्यंत आपण पाहिलं तर यष्टीरक्षक फंबल झाले, त्याच्यामध्ये 22च्या स्वरूपात एक धाव अर्जित केली गेली. पुढचा चेंडू फेकण्यासाठी संदेश. गव्हाण एंडकडून शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू जरूर होता, मिस टायमिंग स्ट्रोक जरूर आहे, झेलपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाहीये आणि इथून मात्र त्याचाच परिणाम आपण पाहतोय मैदानावरती. 2 धावा मिळाल्या जातात, 2 धावेच्या सहाय्यानं संघ पोहोचतोय 27 या धावसंख्येवरती. 28 धावसंख्या, 28 या धावसंख्येवरती पोहोचलाय प्रथम फलंदाजी करत असणारा रॉयल उल्वे हा संघ. गोलंदाज संदेश. हा चेंडू परत एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, मिस टायमिंग स्ट्रोक, झेल खाली क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाहीये. परत एकदा झेल ड्रॉप आणि त्याचाच परिणाम आपण पाहतोय. इथून मात्र धावसंख्या या चेंडूवरती मात्र अर्जित केली जाईल ती 3. आणि काय परिणाम पाहायला मिळतोय पहा, साई माऊली मोरा उरण या संघाकडून 3 धावा मिळतील. 3 धाव्याने संघ मात्र पुढे सरकलाय. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 31.
धावसंख्या मात्र नक्कीच रोख लगावण्यात यश जरूर आलं होतं संदेशचं. या 2 चेंडूवरती 2 झेल ड्रॉप झाले. त्याचा परिणाम आपण पाहिला 5 धावसंख्या मिळाल्या. ह्या पूर्वार्धामधील चुका जर भरता नाही ना तुम्हाला, ही गणितं खऱ्या अर्थानं तुम्हाला उलगडावी लागतील ती उत्तरार्धामध्ये. या चेंडूवरती जो झेल सुटला, त्या सुटलेल्या झेलच्या मात्र जखमेवरती मीठ चोळण्याचं काम या षटकारानं केलंय. हा आलाय षटकार आणि या 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती आहे ती 37 ऑन स्कोर कार्ड एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये रॉयल उल्वे संघ. डीजे वरती खऱ्या अर्थानं नौका डोलायला लागली आहे ती रॉयल उल्वे संघाची. 37 धावसंख्या धावफलकावरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय आणि ही आक्रमक फलंदाजी मात्र या फलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहतोय. 2 फलंदाज मैदानामध्ये चंदन मडवी आणि आकाश मडवी. अतिशय आग ओकणारी फलंदाजी मैदानामध्ये मात्र आपण पाहतोय रॉयल उल्वे संघाची. 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आपण पाहतोय लकी ठरेल का राज साई माऊली मोरावरण संघासाठी. पहिला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप साठी लाईन अँड लेंथ पाहायला मिळाली आणि इथून मात्र नक्कीच बॅट्समन रिव्ह्यू चेक केला जाईल. फेअर डिलिव्हरी डॉट बॉल असेल आणि रिव्ह्यू गमावलाय रॉयल उल्वे संघानं, याची नोंद घ्यायची. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर लकी. पहिला चेंडू निर्धाव फेकलाय. बऱ्याच अवधीनंतर का होईना परंतु निर्धाव चेंडू आलाय. हे मात्र नक्कीच साई माऊली उरण संघासाठी लाभदायक असेल. परंतु तदनंतरच्या चेंडूवरती मात्र टीट फॉर टॅट, तुम्ही निर्धाव चेंडू फेकू शकता तर मात्र नक्कीच आम्ही षटकार मारू शकतो. आणि इथून मात्र काय पंचांचा इशारा आहे नो बॉल. आणि इथून मात्र आपण पाहतोय बोनसच्या स्वरूपामध्ये 7 धावसंख्या. या 7 धावेनं मात्र आपण पाहतोय धावफलक हलता ठेवला गेलाय. टोटल धावसंख्या लगावली गेली आहे 44 धावसंख्या. घर फिरले की घराचे वासेही फिरतात असे आपण पाहतो. आणि पहिल्या 2 षटकामध्ये जे फलंदाजी राहिली उल्वे संघाची आक्रमक फलंदाजी, तदनंतर त्याचा दडपण मात्र या गोलंदाजावरती पाहायला मिळते का ते मात्र पाहावं लागेल. नो चेंडू नंतर परत एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू झेल उडाला गेलाय. 2 क्षेत्ररक्षक झेल पर्यंत पोहोचलेत परंतु झेल कॅरी करू शकले नाही. अखेरच्या क्षणाला मात्र नक्कीच इथं परत एकदा थर्ड अंपायर रिव्ह्यू रनआउट साठी मात्र घेतला गेलाय. पंचांच्या माध्यमातून चेक केला जाईल. तद्वर मात्र आपण पाहूयात धावसंख्या धावफलकावरती होती ती 44. या धावसंख्या किती मिळतील ते मात्र पाहणं गरजेचं असेल. संघ पुढे सरकतोय. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 49 धावसंख्या धावफलकावरती. 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल अजूनही आपण पाहतोय. गोलंदाज लक्की आकाश मडवी आणि चंदन मडवी अशी आपण जोडी मैदानामध्ये पाहतोय फलंदाजांची. लकीचा हा चेंडू थोडंसं व्हेरिएशन पाहायला मिळालं. स्लोवर पद्धतीचा चेंडू होता. इथून मात्र ओळखता आला नाही खऱ्या अर्थानं फलंदाज होता. फलंदाज आपण पाहतोय आकाश मडवी. याला आपण पाहतोय पहिला चेंडू आकाशनं निर्धाव, तदनंतर षटकार, तदनंतर निर्धाव चेंडू खेळलाय. 3 चेंडूमध्ये 6 धावसंख्या मिळवली. 200च्या स्ट्राईक रेटनं खेळणं मैदानावरती पसंती दिली आहे ती या फलंदाजानं आकाश मडवी. इथून मात्र परत एकदा मोठा फटका केलायचा होता. इथून मात्र बॅटची अप्पर एज यष्टीरक्षकानं आपली कामगिरी चोख बजावली. टिपला गेलाय झेल. फलंदाज आकाश मडवीचा संपलाय खेळ.
थँक्यू डीजे. रायगडाच्या कुशीमध्ये आणि पनवेलच्या या टॉसविनसाठी बोलवतोय. विनंती असेल सागर 11 मस्तांग दिवाले आणि विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुजे. सागर 11 मस्तांग दिवाले विरुद्ध विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुजे पुढची लढत असेल. दोन्ही संघनायकांपर्यंत आमचा आवाज पोहोचत असेल तर लगेचच आपण रिपोर्टिंग करायचे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस विन केला जाईल. दोन्ही संघांनी वेळेवरती उपस्थित राहणं अनिवार्य आहे. जो संघ वेळेवरती उपस्थित असेल आणि दुसरा संघ जर अनुपस्थित असेल तर उपस्थित असणाऱ्या संघाला टॉस विन दिली जाईल, याची नोंद घ्यायची. तत्पूर्वी आपण गोलंदाज पाहतोय गणेश कोहली. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय गीतेश मडवी. आणखीन एक रॉयल उल्वे संघाचा एक दमदार फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो गीतेश मडवी मैदानामध्ये दाखल झालाय. पहिला चेंडू आपण पाहतोय गणेशाच्या पहिल्या चेंडूवरती मात्र नक्कीच फलंदाज बाद असेल. चंदन मडवी मात्र बॅक टू द डगआउट. आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती भेदक गोलंदाजी पाहायला मिळाली. कॉट बिहाइंड द विकेटच्या माध्यमातून मात्र फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय प्रेम कोहली. एकीकडे आपण पाहतोय गोलंदाज गणेश कोहली गव्हाण एंडकडून गोलंदाजी करतोय. पंचांचा इशारा आलाय वाईटचा. एक अवांतर धावसंख्येनं मात्र धावसंख्या धावफलकावरती अर्जित केली जाईल. दिवाले आणि कोंबडभुजे इथून मात्र नक्कीच मिस टायमिंग स्ट्रोक जरूर आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक पोहोचू शकेल का? आणि काय साई माऊली मोरा उरणचे क्षेत्ररक्षक नक्की करतात तरी काय मैदानामध्ये. कित्येक झेल मात्र या पूर्वार्धामध्ये ड्रॉप झाल्यात आणि या ड्रॉप झेलचा मात्र नक्कीच गणित बिघडली जातील आणि गणित उलगडावी लागतील ती उत्तरार्धामध्ये. 52 धावसंख्या धावफलकावरती पाहतोय आपण. चौथं षटक गणेश कोहली याच्या हातामध्ये सोपवलं गेलंय. परत एकदा फलंदाज बाद होतोय. अतिशय चांगली गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये मात्र नक्कीच साकारली जाते ती गणेश कोहलीच्या माध्यमातून. आपण पाहतोय 3 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत. 3 चेंडूंमध्ये 2 महत्वाचे विकेट्स, एक अवांतरच्या स्वरूपात वाईटच्या स्वरूपात धाव आणि एक दुहेरी. अशा रीतीनं 3 धावसंख्या खर्ची करत 2 महत्वाचे विकेट्स तंबूच्या आश्रयाला ज्या गोलंदाजांनी पाठवलेत तो गोलंदाज आपण पाहतोय. चौथं षटक गव्हाण एंड कडून आपण पाहतोय गणेश कोहली. साई गणेश मित्रमंडळ गव्हाण पुरस्कृत महेश स्मृती, सदानंद स्मृती आणि दयानंद स्मृती आयोजित साई गणेश चषक 2025 ही स्पर्धा रजनी क्रिकेटची स्पर्धा आपण पाटणे क्रिकेट मैदानावरती पाहतोय. या स्पर्धेचे सर्वेसर्वा प्रवीणजी कोहली मुख्य आयोजक म्हणून आपण पाहतोय आणि या स्पर्धेतील ही लढत शेवटचं षटक साकारत असताना गणेश कोहलीचा हा चेंडू मात्र नक्कीच खेळून काढलाय. मोठा फटका केलायचा होता परंतु बॅट चेंडूचा संपर्क तितकासा चांगला झाला नाही. या चेंडूवरती मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल आणि या सिंगलच्या सहाय्याने मात्र धावसंख्या पोहोचते ती टोटल 53 या धावफलकावरती आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करत असणाऱ्या रॉयल उल्वा संघाची. 2 चेंडू बाकी. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर गणेश कोहली हा गोलंदाज. हा चेंडू नक्कीच सफल झाले. इथून मात्र नक्कीच मोठा फटका केलायचा होता परंतु स्लोवर वन
पाहायला मिळाला. चेंडू खाली राहिला, बॅट चेंडूचा संपर्क झाला नाही. डॉट चेंडूची सांगता तदनंतर आपल्याला पाहायला मिळाली. गणेश कोहली मात्र इथं नक्कीच एक चांगला षटक फेकत असताना पाहतोय. 4 धावा देत 2 विकेट्स आतापर्यंत त्यांनी मिळवलेत. शेवटचा एक चेंडूचा खेळ पूर्वार्धातील बाकी असेल. गणेश कोहली असेल गोलंदाजी मार्कवर. शेवटचा एक चेंडू, षटकार, चौकार, सिंगल, डबल, कोणता आकडा या चेंडूवरती लिहिला असेल ते मात्र पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गणेश कोहली. हा गोलंदाज या चेंडूवरती आपण पाहतोय नक्कीच फलंदाज बाद. शेवटच्या चेंडूवरती हे षटक मात्र राहिलंय ते साई माऊली मोरा उरण या संघाच्या नावी. शेवटच्या षटकामध्ये मात्र आल्या धावसंख्या फक्त आणि फक्त 4. गडी बाद केले ते 3 आणि या निर्णायक षटकाची मात्र होते सांगता. 4 षटकाच्या समाप्ती अखेर आपण धावसंख्या पाहतोय टोटल 53. 24 चेंडू जिंकण्यासाठी साई माऊली मोरा उरण संघाला 54 धावसंख्येची गरज. तत्पूर्वी आपण या इनिंग ब्रेक मध्ये करणार आहोत नाणेफेकी. 2 संघादरम्यान पुढील मॅच असेल सागर 11 मस्तांग दिवाले विरुद्ध विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुजे. धन्यवाद सुयोग सरांचा या ठिकाणी आवाज ऐकला. दोन्ही संघाचे संगणक उपस्थित आहेत. देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. 4 षटकांची मॅच असेल याची दखल घ्या. चेंडू कधीही हरवला तर नवीन चेंडू सुपूर्द केला जाईल. चला टॉस केला जाईल. टेल इट्स अ कॉल. इट इज अ हेड्स. कोंबडभुजे संघ नाणेफेकीचा कौल या ठिकाणी जिंकलेला आहे. जशी मॅच संपेल ना तसं आपल्या निर्णयाची अंमलबजावणी करायची आहे. कपिल कोळी या ठिकाणी पाहतोय आपण. त्रेपन्न धावसंख्या बनवलेल्या आहेत आणि 54 धावसंख्येचं आव्हान आहे. 24 चेंडू आणि त्याचबरोबर साई माऊली मोरा उरण संघाला 54 धावसंख्येचं आव्हान. 24 मध्ये 54 बनवायचा. जुना चेंडू द्या. प्रॅक्टिस अलाव नाहीये. डायरेक्ट गेम ऑन. ऍक्शन मध्ये डायरेक्ट तुम्हाला यावं लागेल. चांगला निर्णय आयोजकांचा पाहतो आपण आणि या निर्णयाचं स्वागत सुद्धा करावं लागेल. अलीकडच्या काळामध्ये नक्कीच काही नियमावली आहेत. त्या नियमावलींचं उल्लंघन जर तुम्ही करत असाल ना तर ॲज अ आयोजक म्हणून सिद्धू आपण नवीन नियम का नाही आणू शकत अवगत. आणि फलंदाज पाठवून द्या. मोरा संघाला फक्त एकच सूचना करेन मी. खेळाडू कक्ष आहे तिथं फक्त तुमचे प्लेइंग 11 बसतील क्रमांक 1 आणि दुसरी गोष्ट म्हणजे लगेच फलंदाज पाठवून द्या प्लीज. चेंडू आहेत सिद्धू कोळी. एक अष्टपैलू खेळाडू स्वर्गीय सदानंद स्मृती विनर गव्हाण संघाचा पाहतोय. आज बरेचसे खेळाडू या ठिकाणी पाहतो आपण. आयोजक आणि संयोजकच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. बरेचसे प्रेक्षक वर्ग त्या ठिकाणी काही उभे आहेत आणि काही बसलेले सुद्धा आहेत. अर्थातच चेअरवर बसलेले आहेत या अर्थाने म्हटलं मी. आणि सामन्याचा आनंद लुटतात अगदी बसून. आज गुरुवार साईचा वार आणि त्याचबरोबर साई माऊली मोरा या नावाने संघ खेळतो. त्यामुळे साईबाबाचा आशीर्वाद आज संघाच्या पाठीमागे नक्कीच असणार अशी अपेक्षा करूया आपण. देऊया पुन्हा एकदा दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. स्पर्धा आपण पाहतोय साई गणेश मित्र मंडळ गव्हाण पुरस्कृत महेश स्मृती, सदानंद स्मृती, दयानंद स्मृती आणि त्याचबरोबर यांच्या संयुक्त सहयोगाने साकारलेली साई गणेश चषक 2025 ही स्पर्धा पाहतोय. पुन्हा एकदा सूचना करा. कालच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं मित्रांनो आपल्याला सांगायची गरजच नाही. मी एक प्रश्न विचारतो तुम्हाला सगळ्या प्रेक्षकांना. आवर्जून ऐका. परत एकदा सांगतो. एक प्रश्न विचारतो. आपण नॉर्मली घरात गेलो का आपली चप्पल असते ना मित्रांनो किंवा आपली गाडी असते ती बेडरूम मध्ये पार्क करतो की घराच्या बाहेर? ऑब्विसली घराच्या बाहेर ना. मग जसं आपण या ठिकाणी पाहतो पार्किंग तुम्ही स्टेजच्या मागे बघितलं ना जवळपास 30 ते 40 4चाकी 4 व्हीलर राहतील. खरंच बघा. लगेच बघा तुम्ही राहतील का नाही. आणि ज्याला वाटतं नाही राहतील खरंच मला येऊन इथे प्रश्न विचारा. तरी सुद्धा आपण अगदी या ठिकाणी कालच्या दिवसामध्ये
पाहुणे आले होते प्रीतमदादा मात्रे, अक्षरशः गाडी त्या ठिकाणी समोर थांबवली त्यांनी आणि बाय वॉक त्या ठिकाणी आले. मी मान्य करतोय, चला बाय वॉक माणूस येऊ शकत नाही तुम्ही म्हणाल, परंतु पाहुणे आहेत आणि काय त्यांच्या गाड्या सुद्धा इथपर्यंत येत नाही, आपल्या गाड्या मधीत लागतात. कुठपर्यंत ही गोष्ट योग्य आहे मित्रांनो, तुम्हीच विचार करा. तुम्हाला सुज्ञ आहात आपण, त्यामुळे ज्यांच्या कोणाच्या गाड्या मधीत असतील ना त्याने आता तरी कृपा करा आणि त्या गाड्या साईडला लावून घ्या. अहो खूप जागा आहे या ठिकाणी. कालपासनं जवळपास माझा 5वा-6वा पुकार असेल. खेळाडूंनी त्या ठिकाणी प्लेइंग 11 मध्ये तिथंच फक्त बसायचं. बाकीचे खेळाडू असतील 11वाच्या नंतर ते कृपया आपण साईडला व्हायचं आहे. तिथून मात्र फक्त प्लेइंग 11. यस विशिगोळी सर, चंदन मडवी स्ट्राईक बॉलर म्हणून पाहतो आपण. रॉयल उल्वाचा हा एक अष्टपैलू खेळाडू. पहिला बॉल, बॅटची इनर एज, प्रचंड वेग दिला होता. ओ इथे पहा स्लॉपी झाले, थोडस स्लिप झाले खेळाडू. डॉट बॉलनी सुरुवात केली जाते. हर्षल पाहतो स्ट्रायकरला खेळाडू. हर्षद ठाकूर, हर्षद ठाकूर गुड्डू पाहतो आपण. यावेळी ऑफस्टंपच्या बाहेर बॉल. इट्स अ लीगल डिलिव्हरी. पद्धत आली ते अजिबात जी ऍक्शन पाहिली ना आपण फलंदाजाची, तर अजिबात पद्धत आली ते नव्हतं. लेग स्टंपला कदाचित गार्ड असावी आणि फक्त ऑफस्टंप पर्यंत त्यांचा फूट आपल्याला पाहायला मिळाला. ऑफस्टंपच्या बाहेर येऊ शकता का, चेंडूचा मेरिट पर्यंत लाईन पर्यंत येऊ शकता का, तदनंतर बॅट आणि चेंडूचा संगम जळू शकतोय. पुढचा बॉल चंदन. यावेळी मात्र अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न. अपील पहा, अपील पाहणे योग्य होती. येस इट्स अ बॅट कट. पंचाने इशारा या ठिकाणी दिलेला आहे. इनसाइड एज, बॅटची आतली कडा. विशू सरांनी बघितलं असेल 9च्या 9 खेळाडूंनी अपील केली सर्कल मधल्या. इतकी डेंजर अपील होती, परंतु विशू सरांकडे सुद्धा तितकाच दांडगा अनुभव आहे. कितीही अपील करा परंतु योग्य निर्णय देण्याची ताकद आहे. पुष्पा नाम सुन के फ्लावर समजा क्या फायर रूम आहे. वाटेल तेव्हा फायर होतात विशू सर आमचे. चंदन मडवी, पुन्हा एकदा अपील झाली पहा. यावेळी मात्र पुन्हा एकदा बॅट कट. पंचांचा इशारा. ड्रामा पाहायला मिळतोय या षटकामध्ये, परंतु कुठेतरी थांबवण्याचा पूर्णपणे प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतो. चंदन मडवीच्या माध्यमातून धावसंख्या पाहतोय धावपटलावर फक्त आणि फक्त 2. पहिलं षटक प्रगती पथावर. अक्षरशः आग ओततोय हा गोलंदाज असं म्हणावं लागेल. प्रत्युत्तर नाही, परंतु स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळते आपल्याला पुन्हा एकदा. समोर टाकला होता बॉल. मिस्टामिंग स्ट्रोक आहे. लॉंग ऑफचा खेळाडू प्रचंड वेगाने येतोय. मिसफील्ड झाली. बॅकअप स्वतःला लगेच दिलं. चेंडू फेकी केली. सिंगल. एक मोठा फटका अपेक्षित आहे. डगआउट मध्ये सुद्धा आवाज झालाय. डेफिनेटली गरजेचा आहे. रिक्वायर रन रेट आणखीन वाढत चाललाय. आस्किन रन रेट आपण विचार केला तर धावसंख्या धावपटलावर संत गतीनं वाटचाल. अवघ्या 3 धावा आहेत. शेवटचा चेंडू आहे पॉवर प्लेचा आणि त्याचबरोबर षटकाचा सुद्धा. फ्लिक केला. बॉलला मारायचं होतं दुसरीकडे, गेलाय दुसरीकडे, परंतु मिळेल चौकार. जे हवं होतं तेच. बॅटची वरची कडा टपेज लागला आणि मात्र खेळायचं होतं बॅकवूड स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या रिजन मध्ये. बॉल आला लॉंगॉनच्या रिजन मध्ये. काय फरक पडते, चौकार तर मिळतोय ना. धावा मिळतील 4 आणि पहिलं षटक संपुष्टात. एकूण धावसंख्या बिनबाद मोरा संघाची 7 धावा. ॲज अ पॅनल्टी म्हणून तुम्हाला ठेवावं लागेल, याची दक्षता घ्या प्लीज. समीकरण मात्र आता असं असणार आहे. उर्वरित 18 मध्ये 47 बनवायचे आहेत. 15.66 सरासरी रिक्वायर रन रेट. इट इज अ पॉसिबल. 100% शक्य आहे. आणि या 2 खेळाडू मैदानामध्ये टिकले ना तर
100% मी तर सांगतो मॅच कमबॅक होऊ शकतो. त्यामुळं उल्वे संघाला आणखीन एकदा पुन्हा एकदा एक विकेटची गरज आहे. दुसऱ्या बाजूने हात खोलावे लागतील. नवीन गोलंदाज पाहतो आपण महेंद्र मडवी, आणखीन एक अष्टपैलू खेळाडू पाहतोय. पहिला बॉल चांगला फटका आहे. ताकदीचं प्रदर्शन पाहायला मिळालं त्या ठिकाणी. मिसफील्ड आणि इथे चुकीला माफी नाहीये. पहिल्या चेंडूवर मिसफील्डच्या माध्यमातून आलाय चौकार. चेंडूचा आपण विचार केला ना तर असं म्हणावं लागलं कदाचित मोरा संघाचे आज लक आहेत या ठिकाणी या मैदानावर, पाटणे मैदानावर. कारण मगाशी सुद्धा फटका वेगळ्या पद्धतीने सजवला. बॅटचा फेस अगोदरच बंद झाला होता. तदनंतर टॉपेज लागली. लॉंगनच्या रिझर्व मध्ये चौकार आणि हा चौकार सुद्धा मिसफील्डचा पाहायला मिळतोय. समोर टाकला होता बॉल त्याच दिशेने पुन्हा आता गॅप मध्ये बॉल आहे. गॅप मध्ये बॉल गॅप मधून निसटला जातोय. आणखीन एक चांगला फटका. बॅक टू बॅक संलग्न दुसरा चौकार. बनवायचे आहेत. मॅच ऑन आहे. 2 चेंडू मध्ये 2 चौकार ठोकलेत. यावेळी मात्र बॅट टर्न झाली. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला जातोय. ओ इथे मात्र पुन्हा एकदा खेळाडू स्लिप झालेत. यावेळी मात्र आपण पाहतोय त्या खेळाडूकडे पहा. इजा झाली का? आकाश आहेत की काय? 3 धावा जोडल्या जातात. पाय पुन्हा एकदा स्लिप झालं त्यांचं. शूज स्लिप झालेत त्यांचे पाहायला मिळतोय. एक धाव महत्वाची या ठिकाणी पाहायला मिळतोय. डगआउट मधून उरण मोरा संघ आवाज देऊ नका. कालच्या दिवसामध्ये 2 संघाला पॅनलाइज केले मित्रांनो. शेवटचा पुकार असेल, यानंतर निर्णय तुमचा असेल. डगआउट मधून प्लीज आवाज देऊ नका. धावा संख्या येतात मला कळतच नाही. 3 चेंडू मध्ये 11 आल्यात. अजून किती पाहिजे तुम्हाला? धावा बनतायत तुमच्या. धावा संख्या पाहतोय धावपटलावर 18. इक्वेशन 15 मध्ये 36. मॅच ऑन आहे. ऑप्स्टमच्या बाहेर स्लाइस केलं बॅटला. इथे मात्र क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. अवघी सिंगल. एका दुक्का सुद्धा चाललेल्या षटकामध्ये. पहिल्या 3 चेंडू मध्ये मोठे फटके आलेत. त्यामुळे सिंगल डबल सुद्धा प्राधान्य देऊ शकता तुम्ही. परंतु आता हे 2 चेंडू आहेत ना या षटकातील. अजून त्या 2 चेंडूवर एक मोठा फटका आल्यानंतर तो बोनस पॉइंट असेल. 14 मध्ये अजूनही 35 बनवायचे आहेत. इट इज अ पॉसिबल. 100% बनतील. आत्मविश्वास गरजेचा. दुसऱ्या बाजूने एक विकेट महत्वाची आहे. पुन्हा एकदा बॅट टर्न झाले. आता मध्ये पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक. मागच्या 2 चेंडूवर. इथे मात्र पहा काय घडलंय. काय गरज होती काय? डायरेक्ट हिट झाली. उच्च न्यायपालिकेमध्ये निर्णय पाठवला. पहा आता हायकोर्टात निर्णय फैसला होऊन जाईल. आता महत्वाची सूचना आहे. जोपर्यंत आपण थर्ड अंपायर निर्णय देतील तत्पूर्वी MH47 AF 6003 बहुतेक I-20 असावी. हुंडाईची गाडी आहे. त्यानंतर सेलेरिओ पाहतो. MH46 AL 2850. MH46 AL 2850 हा शेवटचा पुकार आहे तुम्हाला. आपल्या 4 व्हीलर लगेच खेळाडू असतील तर सुद्धा चाकी घेऊन जा आणि गाडी साईडला गाडा पाहुणे येतात त्या ठिकाणी. आपल्या गाड्या मधीत आहेत मित्रांनो. खेळाडू बाद आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण विकेट्स गेली ना तर नेहमीच फलंदाज ना डिसअपॉइंटेड होत असतो. कारण सगळं काही चांगलं चालू होतं. एकमेकांना हे 2 खेळाडूंना कॉम्प्लिमेंट देत होते. दोन्ही बाजूने प्रयत्न चालू होते. खेळाडू क्रमांक आपण पाहतोय. पहिला हादरा बसला जातो. रनआउटच्या स्वरूपामध्ये हर्षद ठाकूर बाद होणार खेळाडू. चांगली फलंदाजी पाहिली. नवीन खेळाडू मैदानामध्ये पाहतोय. हो काय वेग होता पहा. शेवटचा चेंडू अप्रतिम हाताळला. षटक क्रमांक 2 संपुष्टात. धावसंख्या पाहतो आपण मोरा संघाची धावपटलावर 1 बाद 20 आणि आता समीकरण उर्वरित 12 चेंडू
कंपल्सरी चेस 34 धावा. मम्मी पूछते कब. आई वडिलांनी आपल्याला नाव ठेवलेलं असतं, त्या नावाला कमवायचं आपल्या हातामध्ये असतं मित्रांनो. क्रिकेट खेळा, नक्कीच खेळा, परंतु क्रिकेट खेळताना तुमचं स्वतःचं करिअर सांभाळा. जर तुम्ही शिक्षण घेत असाल त्याकडे अगोदर लक्ष द्या, क्रिकेट चालूच राहील मित्रांनो. जर तुम्ही व्यावसायिक दृष्टिकोनातून असाल ना तर त्याकडे लक्ष द्या, क्रिकेट चालू राहणार. आणि जर तुमचा क्रिकेट डेफिनेटली चांगला असेल, जर तुम्ही चांगल्या स्तरावर खेळत असाल ना तर अलीकडच्या काळामध्ये चांगला प्लॅटफॉर्म सुद्धा आहे ISPL सारखा, त्याकडे आणखीन फोकस करा, मेहनत घ्या. मेहनतीचं फळ आहे ना 100% मिळणार. आणि याचं ज्वलंत उदाहरण उरण तालुक्याचं किंबहुना पनवेल तालुक्याचं 5 शिलेदार पाहतो आपण. उरण आणि पनवेल विचार केला आपण तर जगभरातून खेळाडू आहेत आणि आपल्या 2 तालुक्यामधूनच फक्त आणि फक्त 8 खेळाडू, 7 ते 8 खेळाडू जातात. आणखीन काय हवं आहे. स्लोवर बॉल टाकला होता, मिस्ट्री बॉलर या ठिकाणी पाहतोय, त्याच्या पहिल्या चेंडूवर प्रहार केला जातोय. गीतेश मडवी चेंडूवर येतात, सिंगल पाहायला मिळाले. तेजस पाहतो आपण विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. अश्वित खारकर, अश्वित खारकर आहे, मिस्ट्री बॉलर आहे. लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, स्लोवर बॉल यासाठी ओळखला जाणारच हा गोलंदाज पाहतोय. यावेळी मात्र जागा बनवली, वाट पाहिली आणि वाट लावली म्हणावं लागेल. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवलाय, सीमारेषा पलीकडे चेंडू जाईल सीमा पार, धावामधील 4 चौकार. कमबॅक करणं या खेळाडूला चांगलं माहिती आहे. गोलंदाज पाहतो, नाव आहे अश्वित खारकर. राऊंड द विकेट्स. पुन्हा एकदा जागा बनवली, यावेळी मात्र ह्यूज ताकदीचं प्रदर्शन पाहायला मिळतं. फाईन लेगचं क्षेत्र या ठिकाणी क्लिअर केलं जाणार. चेंडूला पाठवला सीमारेषा पलीकडे, ठोकला षटकार.
मी सांगतोय मोरा संघाला आपला आत्मविश्वास अजिबात सोडू नका. मॅच सोडायची नाहीये. 3 मध्ये 16 बनतील का नाही बनू शकत. 2 मोठे फटके तर हवेत. हा चेंडू महत्वाचा आहे. लवर फुल टॉस बॉल मिस टायमिंग स्ट्रोक बॅट टर्न झाले. आता 2 इज द कॉल. दुसऱ्या धावेसाठी कॉल आहे. 2 धावा घेतल्यात. तिसऱ्या धावेसाठी पुन्हा एकदा वळत नाही. बॅट्समनने क्रीज सोडलीच नाही. नॉन स्ट्राईक यांचा खेळाडू बाद होईल. धक्का क्रमांक 3 खेळाडू होणार रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. 2 मध्ये आता 14ची गरज आहे. मॅच कुठे होती कुठे आणली समीकरण आपण बघायला गेलो ना तर 12 मध्ये 34 होत्या, 11 मध्ये 33 होत्या, 10 मध्ये 29, 9 मध्ये 28, 7 मध्ये 26. अर्थातच जे तिसरं षटक झालं ना ते अप्रतिम षटक हाताळलं. त्यामुळे त्या षटकामध्ये एक जरी मोरा संघ मोठा फटका आला असताना मॅच मध्ये ऑन होतात तुम्ही. तिथून मॅच कदाचित निसटली हातातून. चांगला बॉल आहे. खोलवर टप्प्याचा बॉल अलॉंग द कार्पेट फटका सजवलाय. गीतेश मडवी त्या ठिकाणी येतात आणि आता मॅच ओपन केली. मी तर म्हणेन रॉयल संघाने रॉयल सारखी गोलंदाजी केली. पूर्वार्धामध्ये फलंदाजी चांगली केली आणि तदनंतर आपण पाहतोय मॅच फिनिश झालेली आहे. डिफेंड केल्या 53 धावा आणि इथे मात्र रॉयल उल्हास संघ हा विजयी होतोय. विजयी संघ झालेले आहेत ना त्यांना मात्र महत्वपूर्ण सूचना असणार आहे. जे संघ विजय झाले आहेत ना हा 10चा लॉट आहे. आजच्या दिवसामध्ये 10 संघ खेळतायत आणि त्या 10 संघामधून 5 संघ समोर येणार आहेत आणि त्या 5 संघामधनं खऱ्या अर्थानं आपण हायेस्ट स्कोर साठी बाय ठेवलेली नाहीये. त्यासाठी प्रत्येक संघाचा एक खेळाडू निवडला जाईल आणि तदनंतर खेळपट्टीवर त्यांच्या माध्यमातून शकड्या अर्थातच पळवले जातील त्यांना. त्यामुळं या गोष्टी दखल घ्या. पुन्हा एकदा सांगतो मुन्ना 5-10चा लॉट आहे. 5 संघ समोर येतील आणि त्यानंतर त्या 5 संघामधून निकेत प्रत्येक संघाचा एक खेळाडू असेल जो रनिंग करणार कार्डिओ होणार त्या ठिकाणी आणि जो खेळाडू पहिला येईल